that deals with what? Bio. Bio means living thing. लिव्हिंग थिंग्सला आपण बायो म्हणतो आणि बायोलॉजी आपण स्टडी करतो आहेत आणि एक सायन्स आहे. ठीक आहे. सायन्स मध्ये काय आहे? सायन्स तर तुम्हाला माहिती आहे. ऑल आर द सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ऑर दी बेसिकली सायन्सेस. And this science include the important science called as a biology, and we are dealing with biology. Then what is my biology? Biology is basically science, and what is mean for this bio and logy? Bio stand for the living things, logy for stands for the branch of science. Logy means study. Logy means study, and bio means the study of living things all over the world, and not only all over the world. वर्ल्ड म्हणजे काय? ऑल युनिवर्स. युनिवर्स मध्ये जे आपण बायोलॉजी स्टडी करतो म्हणजे लिव्हिंग वर्ल्डचा स्टडी करतो. ठीक आहे. तर ती बायोलॉजी स्टार्ट विथ द सिंगल पॉइंट फर्स्ट, दॅट इज व्हॉट इज माय बायोलॉजी. तर बायोलॉजी मध्ये बघा, बायोलॉजी मध्ये आपण स्टार्ट करतोय लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग बद्दल कमेंट कोणी करू शकतो? व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग? When we say we have living things, living word, living, then what is meant by living? Anybody try to comment on living? Because our biology deals with the living things, and we are start with the living. तर बोलू शकतं कोणी लिव्हिंग काय असतं? हॅलो, ऐकू येतंय का? हॅलो. living things are made up of cell. See, our biology start with the living things, and all living things made up of something that called as a cell. The cell is a basic. Are you see the statement that the cell is a basic structural and functional unit of the life. म्हणजे लाईफ असणार आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे युनिट असतं ते असतं सेल. म्हणजे बायोलॉजी तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तर तुम्हाला सेल्सचं काहीतरी नॉलेज असायला हवं. आणि सेल्स बद्दल जेव्हा आपण डील करतो तेव्हा तुम्हाला बेसिक 10 पर्यंत काही थिंग्स तुमच्या बायोलॉजीचं झालेले असतात. जसं तुम्हाला सेल्स स्टडी झालेलं असतं किंवा तुम्हाला इकोसिस्टीम वगैरे तुम्ही स्टडी केलेलं असतं. इकोसिस्टीम मध्ये इन्व्हायरमेंट येतं आणि मग तुम्ही त्यांचं क्लासिफिकेशन ऑर्गॅनिझमचं करतात. म्हणजे क्लासिफिकेशन वेगळ्या प्रकारे तुम्ही लर्न करतात. तुम्ही सेल्सचा स्टडी करतात, तुम्ही इकॉलॉजीचा स्टडी करतात. तर हे सर्व बायोलॉजीच्या रिलेटेड गोष्टी आहेत. आणि बायोलॉजी रिलेटेड आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये ऍक्च्युली चॅप्टरला आपण आज स्टार्ट नाही करणार. आपण हे बघणार की तुम्हाला काय काय माहिती आहे किंवा बायोलॉजी तुम्ही कशा प्रकारे त्याला बघता. तर बायोलॉजी म्हणजे काय तर एक सायन्स आहे, त्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आहेत आणि लिव्हिंग थिंग्स मध्ये ऑब्व्हियसली सेल्स आहेत. तर सेल्स मध्ये आपल्याला थोडंसं डील करायचं आहे की बेसिक नॉलेज बघायचं की या सेल्स काय असतात. तर हे जे तुम्ही इमेजला मी व्हाईट बोर्ड बनवला आहे, ही आपली काय आहे हे बघा. ऍक्च्युली व्हाईट बोर्ड म्हणजे आपलं काय असते, व्हाईट पॅच असतं. तर हे तुम्हाला इथे दिसतंय की आपण सेल्स मध्ये आलो आहोत. डायग्राम तुम्हाला सेलचीच दिसते आहे. दिसतंय ना सेलची डायग्राम? विजिबल आहे प्रत्येकाला? One is a eukaryotic cell and another is a prokaryotic cell. What is difference between eukaryotic and prokaryotic cell? You see here, we have a huge difference between eukaryotic Nucleus. and okay. See here, eukaryotic cell and prokaryotic cell मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसतो आहे. काय दिसतो आहे? याला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात. नाव थोडंसं विजिबल होत नाहीये. हे बघा, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बघा तुम्हाला दिसतंय इथे की अशा थ्रेड सारखे काहीतरी स्ट्रक्चर दिसत आहेत, थ्रेड्स दिसत आहेत. याला डीएनए म्हणतात. ते डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड तुम्ही 10 पर्यंत अशा काही गोष्टी लर्न केल्या असतील. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर इथे काही दिसत नाहीये असं तुम्हाला प्रॉपरली. तर हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जिथे असतं त्याला डीएनए म्हणतात. ते मोकळा आहे, तुम्हाला थ्रेड चांगल्या प्रकारे फ्रीली मुव्हेबल दिसत आहेत. त्या बाहेर काही छोटे छोटे डॉट्स आहेत, त्यांना तुम्ही रायबोझोम्स म्हणणार. माहितीये व्हॉट इज मीन बाय रायबोझोम्स? एनीबडी? व्हॉट इज द फंक्शन ऑफ रायबोझोम इन सेल? माहिती आहे? सेल्स मध्ये रायबोझोम्स असतात आणि त्यांचं एक वर्क असतं. ठीक आहे. थोडंसं आपण इनलार्ज कर सांगतो तुम्हाला. Protein synthesizes. करेक्ट. इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. तुमच्या बॉडीमध्ये जेही प्रोटीन्स असतात ते सर्व रायबोझोम्स बनवतात. तर हे प्रोटीन्स असतात, हे छोटे छोटे मॉलिक्युल्स तयार करतात, त्यांना रायबोझोम म्हणतात. रायबोझोम्स आणि हे डीएनए
हे डीएनए आणि रायबोसोम एकत्र येऊन काय बनवतात, प्रोटीन. म्हणजे या दोघांचं प्लस केलं तर प्रोटीन फॉर्म होतात. ठीक आहे. आणि प्रोटीन फॉर्म केल्यानंतर मग त्याचं लाईफ पुढे कंटिन्यू. याला एक इन्व्हॉल्प असतो, हे एक लिक्विड मध्ये असतं, त्या लिक्विडला सायटोप्लाझम म्हणतात. आणि सायटोप्लाझम हे डीएनए आणि हे थ्रेड्स, हे छोटे छोटे डॉट्स, यांना एक कव्हर करणार मेम्ब्रेन असतं, त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. आणि हे जे प्रोकॅरियोटिक सेल्स असतात, ऍक्च्युली हे बॅक्टेरिया वगैरे असतात. मोस्टली प्रोकॅरियोट्स कोण असतात, बॅक्टेरिया असतात. तर बॅक्टेरियाच्या बॉडी भोवती एक त्यांचं कॅप्सूल असतं, जसं तुम्ही कॅप्सूलच्या गोळ्या वगैरे घेतात ना मेडिकेशन्स मध्ये ज्या कॅप्सूल्स असतात, अशा प्रकारचे कॅप्सूल्स तुम्ही घेतात, त्यामध्ये मेडिकल्सचे काय असतात, इन्ग्रेडियंट्स असतात. तर तशा प्रकारच्या बॉडीला कॅप्सूल असतं मोस्टली प्रोकॅरियोटिक सेलला. तर ही एक सिंपल सेल असते, सेलमध्ये मध्ये काहीतरी असतं, त्याला डीएनए म्हणायचं असतं. आणि डीएनए काय असतं तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. व्हॉट इज डीएनए? एनीबडी? डीएनए बद्दल कोणी कमेंट करू शकतं का? काही ऐकलंय कुठे? हे बघा, पहिली गोष्ट महत्वाची की बायोलॉजी हा सब्जेक्ट इंटरॅक्टिव्ह आहे. तुम्ही त्यामध्ये जेवढ्या प्रकारे इंटरेस्ट घ्याल तर तो सर तेवढा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. सर सांगू. हा, बोलायचं. सर इट इज अ कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. ओके, तर व्हेरी गुड. द आन्सर इज व्हेरी गुड. इट्स अ कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. म्हणजेच एक्झाम्पल जर सांगायचं झालं तुम्हाला, की एक इंडियन पीपल आहे, इंडियन माणूस आहे, आणि एक आफ्रिकन आहे. ठीक आहे, हा आफ्रिकन आहे. चला, इंडियन माणसाच्या मुलाला तुम्ही, मुलगा जो होणार इंडियन माणसाला, तो इंडियन सारखा दिसणार ना, तर तो आफ्रिकन सारखा दिसणार? इंडियन सारखा असणार का आफ्रिकन सारखा? ऑब्विसली इंडियन इंडियन असतो. इंडियन सर. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की इंडियन लोक दिसायला कसे असतात, त्यांचं शेप कसं असतो, त्यांच्या डोळ्यांची साईज प्रत्येक वेगळं आहे. ते निग्रो म्हणतात, आपण मंगोलियन मध्ये येतो. वी हॅव टू डिफरंट कॅटेगरीज फॉर दी ह्युमन्स. ऑस्ट्रेलियन, मंगोलियन, देन दिस इज द ऑस्ट्रेलियन, मंगोलियन, these are and Indian. These are the three categories: Mongolian, Australian, and Negro. Then, what is meant by DNA? DNA is a genetic material that carry our information from parents to daughter. जे पॅरेंट्सच्या ज्या क्वालिटी असतात, ज्या काही पॅरेंट्सकडे आपल्याकडे त्याच्याकडे बॉडी कलर, जे त्यांच्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ते बॉडीचे, म्हणजे आईज कलर, हेअर कलर, बॉडीचं पोश्चर, तर त्या सर्व जेनेटिक इन्फॉर्मेशन ते डॉटरकडे पास ऑन करण्याचं काम हे काय असतं, डीएनए करतात. ठीक आहे. तर थोडं आपण ते पुढे इनलार्ज करून बघणारच आहोत. आपल्याला फक्त बेसिक सेल काय ते बघायचं. नेक्स्ट बघू आपण थोडंसं, ही जी सेल ही याला प्रो म्हणतात. प्रो म्हणजे आपल्याला माहिती आहे आधीची. प्रो ऍक्टिव्ह म्हणजे आधीपासून ऍक्टिव्ह. तसं प्रो कॅरियोटिक सेल म्हणजे ओल्ड सेल. याला ओल्ड सेल आपण कन्सिडर करतो. या सेल्स मध्ये थोडं मॉडिफिकेशन झालं आणि आपण एका सेल मध्ये आलो, त्याला यू कॅरियोट म्हणतात. सेलचं नाव बघा, यू कॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला वेगळंच दिसतंय थोडंसं. बघा, फोकस करा काय काय दिसतंय. युकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला एक असं डीएनए दिसत नाहीये. डीएनए ऐवजी तुम्हाला अशा प्रकारचं एक येलो ब्ल्यू कलरचं एक काय दिसतंय, न्यूक्लियस दिसतंय इथे. तर डीएनए इथे मोकळे नसतात, एका मेम्ब्रेन मध्ये अटॅच असतात. ते सर्क्युलर असतं आणि त्याला म्हणायचं न्यूक्लियस. म्हणजे व्हॉट इज बेसिक डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट? द प्रोकॅरियोटिक डीएनए इज सिम्पली फ्लोट इनसाइड द सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये ते फ्रीली फ्लोट होत असतात, फिरत असतात. परंतु जे युकॅरियोटिक सेल आहे त्याच्याकडे एक सिस्टीम असतं, त्या सिस्टीमला न्यूक्लियस म्हणतात. आणि न्यूक्लियस मध्येच डीएनए काय असतात, प्रोटेक्टेड झालेले असतात. म्हणजे न्यूक्लियस मध्ये डीएनए चांगल्या प्रकारे प्रोटेक्टेड असतात आणि तिथे ते त्यांचं वर्क करत असतात. तर ज्या सेलमध्ये प्रॉपर न्यूक्लियस असतं, म्हणजे डीएनए ला एक कोटिंग असतं, त्याला युकॅरियोटिक सेल म्हणायचं. मग तुम्हाला कोणी विचारलं की व्हॉट बिटवीन प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट, द बेसिक डिफरन्स इज दॅट the eukaryotic cell has a dedicated nucleus and that nucleus holds the DNA. Okay. And what about prokaryotic cell? There is no nucleus inside the prokaryotic cell. Prokaryotic cell कडे न्यूक्लियस वगैरे असा काही कन्सेप्ट नसतो, फक्त तिथे थ्रेड्स असतात. कळालं? म्हणजे थ्रेड्सला चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी एक सिस्टम असतं, त्याला न्यूक्लियस म्हणायचं. आणि ते फक्त युकॅरियोट मध्येच असतं. काही डाऊट आहे कोणाला? नाही. बाकीचे कोणी आहेत की नाही अटॅच? हॅलो, बाकीचे मेंबर बोला. हॅलो, कोण आहात? नाही सर. हा, थोडं बोलत जर कोणी असेल तर. नेक्स्ट, युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्स मध्ये आपण पुढचा डिफरन्स बघू. आणि माईक थोडस बंद ठेवत जा प्लीज. हे बघा, फक्त बोलताना तुम्ही चालू ठेवला पाहिजे. माईक बंद करा बघा.
नेक्स्ट आहे की व्हॉट इज फर्स्ट पॉइंट इज व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बट यूकॅरियोट हॅज अ प्रॉपर न्यूक्लियस. जे प्रोकॅरियोट न्यूक्लियस नाही आहे आणि यूकॅरियोट कडे प्रॉपर एक न्यूक्लियस आहे. हा फर्स्ट डिफरन्स. सेकंड डिफरन्स जो तुम्ही ऑब्झर्व कराल तो डिफरन्स आहे की इथे बघा यांच्याकडे रायबोझोम्स आहेत, यांच्याकडे रायबोझोम्स आहेत. म्हणजे असा मोठा डिफरन्स रायझोझोम्स मध्ये नसतो कुठे प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये. बोथ हॅव दी रायबोझोम्स इन देअर cell. But major difference is that we have Golgi complex, endoplasmic reticulum, then mitochondria, nucleus, some lysosomes that are present in this prokaryotic cell. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला गॉल्जी दिसणार नाही, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसणार नाही, मायटोकॉन्ड्रिया दिसणार नाही, लायब्रोझोम दिसणार नाही. तर हे तुम्हाला इथे दिसत नाहीयेत. तर हे जे असतात हे एक्स्ट्रा ऑर्गन असतात. यांना सेलचे ऑर्गनेल म्हणतात. सेलचे काय म्हणतात? ऑर्गनेल्स. एक मिनिट लिहायला थोडं. ऑर्गॅनेल्स म्हणतात. म्हणजे जसे आपल्या बॉडीला ऑर्गन्स असतात, जसे आपले ऑर्गन्स कोणकोणते असतात आपल्या बॉडीचे ऑर्गन्स, आपल्याकडे भरपूर ऑर्गन्स आहेत, इयर, नोज वगैरे, ब्रेन, असे भरपूर सिस्टम्स आहेत आपल्याकडे. तर या सेल्सकडे स्वतःचे ऑर्गन्स असतात, मायटोकॉन्ड्रिया, लायझोसोम्स. हे प्रोकॅरियोट्स मध्ये नसतात. तर हा नेक्स्ट डिफरन्स आहे. The eukaryote cell has a some modified organs and these organs are absent in prokaryotic cell. आणि म्हणून आपण म्हणतो की eukaryotic cell is a old cell or primitive cell. म्हणजे तिला आपण जुनी सेल म्हणतो. आणि म्हणजे यावरून तुम्हाला कळेल ही सेल आहे, मोस्टली आपण एक्झाम्पल घेऊ, ही सेल आहे बॅक्टेरियाची, ही सेल आहे ह्युमनची किंवा मॅनची. डिफरन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसत असेल. आणि ही सेलच ह्युमन्स वरती अटॅक करते आणि आपण त्याला म्हणतो आपल्याला डिसीज कॉज होतात, आपल्याला बॅक्टेरियल डिसीज होतात. तर ही बॅक्टेरियाची अशा प्रकारे सेल असते आणि ही आपली सेल असते. आणि बॅक्टेरियल डिसीज मोस्टली ह्युमन्सला काय करतात? टार्गेट करतात, त्यांच्या सिस्टीमला टार्गेट करतात. तर हे नंतर आपण ह्युमन डिसीज वगैरे मध्ये बघू. पण बेसिक्स कळालं काय? तर आपण जेव्हा बायोलॉजी म्हणतो तेव्हा बायोलॉजी मध्ये स्टार्ट होते ती लाईफ पासून, आणि लाईफ कुठून स्टार्ट होते? ती सेल पासून. तर सेल ही लाईफ जी स्टार्ट झाली, तर तुम्हाला ऍक्च्युली हे मी सांगितलं की लाईफ म्हणजे सेल असतं का? हे बघा, मी थोडस बायोलॉजीला थोडस आउट ऑफ द वे नेतो आहे. असं म्हणायचं की तुम्हाला बायोलॉजी चांगलं कळावं, तर मी थोडस तुम्हाला हिस्ट्रीकडे नेतोय, जे की तुमच्या बायोलॉजीचं पार्ट नाहीये. तर मला एक पॉइंट क्लिअर करा. आन्सर द्याल ना? जायचं ना बाहेर थोडं? जायचं का? हॅलो. हो. तर हे बघा, आपल्या अर्थ वरती स्पष्ट आहे, तुम्ही ज्याला लाईफ म्हणता, तर तुम्ही लाईफ जगताय, करेक्ट? तुम्ही लाईफ जगताय ना. लाईफ म्हणजे काय असतं की लाईफ म्हणजे सिंपल आहे की तुम्ही तुमच्या डेली ऍक्टिव्हिटी करतात, तुम्ही मेंटल ऍक्टिव्हिटी करतात, तुम्ही काही गोष्टी रिमाइंड करताय, तुम्ही चालताय, तुम्ही बोलताय, तुम्ही जेवण करताय, तुम्ही रेस्पिरेशन करताय. याला आपण जनरली लाईफ म्हणतो. तुम्ही म्हणता तुम्ही जीवन जगताय. ठीक आहे. तरी लाईफ स्टार्ट कुठून झाली? तर सिंपल आहे, आपला अर्थ होता. अर्थ आहे. ठीक आहे. अर्थ म्हणजे काय आहे? अर्थ म्हणजे हा इलेमेंटचा कॉम्बिनेशन आहे. एलिमेंट्स म्हणजे काय? किती एलिमेंट्स असतात अर्थवरती? 118. हाऊ मेनी एलिमेंट्स वी हॅव? 118. वी हॅव 118 एलिमेंट्स आपल्या मध्ये आहेत. एक्झाम्पल सांगू शकतो कोणी एलिमेंटचे? आयरन, गोल्ड, सिल्वर, आयर्न आहे, गोल्ड आहे, कॉपर आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल चला ठीक आहे. म्हणजे अर्थ मध्ये अशा प्रकारचे 118 एलिमेंट्स आहेत आणि त्याला आपण अर्थ म्हणतो. परंतु काय झालं की जेव्हा अर्थचं फॉर्मेशन झालं, अर्थचं फॉर्मेशन म्हणजे काय? ऍक्च्युली आपल्याकडे बिग बँग थेरी माहिती आहे तुम्हाला? एक बिग बँग थेरी म्हणून आपल्याकडे फेमस आहे. म्हणजे काय की एक एक स्टार होता मोठा आणि तो स्टार कोलॅप्स झाला आणि त्याचे छोटे छोटेसे काय झाले? पार्टिकल्स बाहेर पडले. पार्टिकल्स म्हणजे मासेस, आणि ते गॅसेस होते. स्टार हा गॅस असतो. स्टार म्हणजे ऍक्च्युली काय असतो? गॅस असतो. आणि गॅसेस जे होते ते गॅस मधला एक पार्टिकल असं बाहेर आला, आणि तो बाहेर आलेला पार्टिकल गॅसेस मध्ये 118 हे काय होते? एलिमेंट्स होते, आणि ते गॅस फॉर्म मध्ये होते. आणि तो काय होत गेला? थोडासा थंड होत गेला. त्याच्यामुळे त्याची साईज छोटी होत गेली. तो अशा प्रकारे श्रिंक झाला. तो काय झाला? श्रिंक झाला. आणि त्या श्रिंक झालेल्या सिस्टीमला आपण आपलं अर्थ म्हणतो. म्हणजे आपलं अर्थ आधी भरपूर मोठं होतं, ते श्रिंक झालं, ते अशा प्रकारे छोटं झालं, आणि त्याच्यामधले जे गॅसेस होते ते आताही तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये तुमच्या कोर मध्ये ते लिक्विड फॉर्मचे गॅसेस लिक्विड मध्ये आहेत. त्या लिक्विड वरती तुम्ही तुमचं हे जे कोल्ड झालेलं कवच आहे त्या कवचावरती आपण बसलो आहोत. म्हणजे हे अर्थ आहे.
आणि ह्या अर्थच्या बाहेर एक काय आहे, एक थंड वातावरणामुळे तयार झालेलं एक लेयर आहे. त्याला तुम्ही अर्थचं क्रस्ट म्हणतात. जिओग्राफी शिकला असाल तर चांगलं माहिती असेल. अर्थच्या बाहेर एक क्रस्ट असतं. त्याला आपण स्टोन्स म्हणतो किंवा त्याला मेसो म्हणतो. भरपूर त्याला आपण क्रस्ट म्हणतो. त्याच्यावरती तुम्ही इथे लाईव्ह करत असतात. याच्यामध्ये सर्व लिक्विड आहे. लिक्विड तुम्हाला माहिती आहे आयर्नचं लिक्विड आहे, निकेल आहे. सो लिक्विड फिरतंय मध्ये. हॉट मॅग्मा आहे, लाव्हा आहे मध्ये. म्हणजे अजून आपलं अर्थ जेव्हा तयार झालं होतं तिथून थंड झालेलं नाहीये. ते स्लोली थंड होत आहे. आणि ते तुम्हाला माहिती आहे की ते इरप्ट होऊन लाव्हा बाहेर येत असतो. तर ठीक आहे, आपल्याला एवढं जिओग्राफी नाही जायचं. मला फक्त सांगायचं की अर्थ एक एक इलेमेंटचं कॉम्बिनेशन होतं आणि ते गॅसेस मधनं कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, एक सॉलिड कवचमध्ये. म्हणजे बाहेरून त्याला एक सॉलिड लेयर तयार झालाय कोल्ड एन्व्हायरमेंटमुळे, पण मध्ये अजून तो लिक्विडच आहे. आणि हा जो बाहेरचा लेयर जो तयार होत होता बाहेरचा वरचा, तेव्हा जे गॅसेस होते बाहेर, जसं की कार्बन डायऑक्साईड होता तिथे, हे बघा तिथे इलेमेंट असे होते. ऑक्सिजन होता, कार्बन नव्हता, तिथे फॉस्फरस होता, तिथे सल्फर होता, नायट्रोजन होता. असे सर्व गॅसेस होते. आणि हे गॅसेस जे होते, हे गॅसेस त्या अर्थवरती कोल्ड मध्ये थंड झालेत. आणि त्या थंड झाल्यानंतर गॅसेसचं काय तयार झालं, तर सिंपल आहे. तिथे कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन सोबत रिएक्शन कार्बन डायऑक्साईड तयार झाला, नायट्रोजन ऑक्साईड तयार झालेत. त्यामधनं एक सिच्युएशन अशी तयार झाली की तिथे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन अशा प्रकारे कॉम्बिनेशन तयार झालं. ठीक आहे, म्हणजे कार्बनचा मॉलिक्यूल, हायड्रोजनचा, ऑक्सिजनचा, नायट्रोजनचा मॉलिक्यूल एकमेकाला क्लब झालेत. त्याच्यामध्ये एक फॉस्फरसचा मॉलिक्यूल अटॅच झाला. आणि ह्या गोष्टीला आपण म्हणतो डीएनए. म्हणजे चुकून एक केमिकल रिएक्शन झाली. त्या केमिकल रिएक्शन मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि फॉस्फरस एकत्र आलेत. आणि एक त्यांनी स्वतःला एक मोल्ड केलं, डबल हेलिक्स फॉर्म केलं. आणि ते जो मॉलिक्यूल्स त्याला आपण डीएनए म्हणतो आणि तो डीएनए तयार झाला. कळतंय मला काय म्हणायचं? लाईफ मला बॉयलाच्या बेसिस मध्ये न्यायचंय की आपण हे काय लर्न करतो. ठीक आहे, हे समजतंय तुम्हाला? तर हा आपला हो. डीएनए आहे. तर हा डीएनए जो आहे, एक सिंपल डीएनए म्हणजे काय असतं की एक केमिकल असतो. त्यात कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस. नायट्रोजन पेक्षा फॉस्फरस आहे. तर तुम्ही डीएनए ला एक सायंटिस्ट होता, ऍक्च्युअली सायंटिस्टचं नाव माझ्या डोक्यातनं गेलं. त्याने प्रूव्ह करून दाखवलं की प्रोटीन्स वगैरे आपल्याला केमिकल मध्ये तयार करता येतात. ऍक्च्युअली माईक बंद करा प्लीज. हे बघा, मला सांगायचं हे आहे की जसं अर्थ मध्ये आपण जेव्हा अर्थ मध्ये जसे प्रोटीन्स तयार झालेत, हे अर्थ आहे, आजचा सरफेस आहे. या गॅसेस मधनं प्रोटीन मॉलिक्यूल तयार झालेत, काही प्रोटीन मॉलिक्यूल्स, मग त्यातनं डीएनए तयार झाला. तर हे प्रोटीन मॉलिक्यूल तुम्ही लॅबोरेटरीमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन घेऊन स्वतः बनवू शकता. पण सायंटिफिकली आपल्या लॅबोरेटरीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण लाईफ म्हणतो, ते लाईफ काय असतं, तर एका काही इलेमेंटचं पर्टिक्युलर कॉम्बिनेशन असतं. जे तुम्ही लाईफ जगताय किंवा तुमचं बेसिक सिस्टीम आहे ती सेल आहे. आणि सेलच्या मध्ये कोण बसलाय, तर डीएनए बसला आहे. डीएनए म्हणजे काय, तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरसचं काय कॉम्बिनेशन आहे. समजतंय तुम्हाला? आणि त्याला आपण आपलं लाईफ म्हणतो. मग हा जो डीएनए होता, हा डीएनए तुम्हाला कळाला की इव्होल्युशन मध्ये अर्थच्या आपल्याला एक पॉईंट मिळाला. पण ह्या डीएनए कडे एक क्वालिटी होती, ह्या रिएक्शनची क्वालिटी डीएनएची, की तो स्वतःला कॉपी करू शकतो. मग तो स्वतःला कॉपी करायला लागला. म्हणजे डीएनएचा वन मॉलिक्यूल त्याने दुसरा मॉलिक्यूल तयार केला, तिसरा, आणि सेम कॉपी करतो. एक्झॅक्ट कॉपी. तो स्वतःला कॉपी करत गेला. आता मला सांगा की हा डीएनए आहे, हा डीएनए आहे, याला स्वतःला कॉपी करायचं असेल या दुसऱ्या कॉपीमध्ये, तर त्याला जे इम्पॉर्ट होतं कार्बन, हायड्रोजन, फॉस्फरस, ऑक्सिजन हे लागणार ना पुन्हा. तर मग डीएनए काय केलं की बाहेरून ते घ्यायला सुरुवात केली हवेमधनं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. आणि तो ते घेऊन काय करायला लागला, स्वतःला कॉपी करायला लागला. म्हणजे ह्या मॉलिक्यूलला आवश्यकता कशाची पडली, तर सिंपल आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस याची बाहेरून रिक्वायरमेंट लागली. मग त्याने काय केलं की स्वतःला थोडं डेव्हलप केलं. त्याने अशा प्रकारची चेन तयार केली. चेनसाठी त्याने काय केलं की त्याच्या बाहेर एक अशा प्रकारचं कॅप्सूल तयार केलं की त्याचं प्रोटेक्शन करू शकेल. त्यालाच आपण सेलचं मेम्ब्रेन म्हणू शकतो. त्यामध्ये काही लिक्विड्स होते, ते लिक्विड्स त्याला सपोर्ट करत होते. त्यानं तसं एक मीडियम बनवलं. त्यानंतर त्याला आपण मग आता थोडी बॅक्टेरियाची सेल म्हणायला लागलो किंवा त्याला प्रोकॅरियोट म्हणायला लागलो. म्हणजे एक असं प्रकारचं सेल तयार झालं. मग त्याने काय केलं की एक सेलचं दुसरं सेल तो कॉपी करायला लागला, कारण क्वालिटी आहे, तो एक सेलचं दुसरं सेल बनवायला लागला. हे कोणासाठी बनवलं, मेम्ब्रेन वगैरे, त्याने स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी त्या मॉलिक्यूलने. पुन्हा ते मॉलिक्युल्स बनले, तर त्यानंतर त्याचे डिफरन्शिएट होत गेले. काही डीएनए स्वतःला त्यांनी जास्त चेंजेस नाही केलं, काहींनी चेंज केलं, तर ते आपण आहोत.
तर आपल्या सेलमध्ये बघा डीएनएने स्वतःला एक कोटिंग बनवलं, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, त्यात आपला डीएनए असतो. त्याने स्वतःच्या सिस्टीम त्याने स्वतःची डेव्हलप केली, म्हणजे त्याच्या सिस्टीम मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, माहिती आहे तुम्हाला? मायटोकॉन्ड्रिया काय करतो, तर एनर्जी डेव्हलप करतो. कोणासाठी करतो, तर डीएनए साठी. डीएनए सांगतो तेव्हाच तो एनर्जी डेव्हलप करतो. तिथे गॉल्जी बॉडी असतं, बरोबर, ते केमिकल्स बनवतं कोणासाठी, तर या डीएनए ला कॉपी करायचं असतं, म्हणून ते केमिकल फॅक्टरी म्हणून काम करतं. तिथे पुन्हा फोटोसिंथेसिस असतं, क्लोरोफिल वगैरे असतं, माहिती आहे ना प्लांट मध्ये. हॅलो, हो. कोणासाठी असतं, तर फूड बनवायचं असतं. हो. हॅलो, हे बघा ऍक्च्युली करून टाकतात थोड्या वेळाने. तर हे बघा क्लोरोफिल वगैरे हे जे हे कोणासाठी असतं, तर हे फूड बनवतं डीएनए साठी. म्हणजे मला हिस्ट्री यासाठी सांगायची होती की आपलं जे लाईफ असतं किंवा तुम्ही बायोलॉजी शिकता, इट इज नथिंग बट द केमिस्ट्री. म्हणजे काही केमिकल रिॲक्शन्स होत गेल्या, त्यातनं डीएनए डेव्हलप झाला, तो त्याची स्वतःची प्रॉपर्टी तो स्वतःला कॉपी करत गेला, आणि कॉपी करताना त्याने स्वतः भौतिक सिस्टीम डेव्हलप केली की त्यामध्ये तो तर ही सेल एकावरती थांबली नाही, त्याने भरपूर सेल कंबाईन केल्या, आणि त्याने ठरवलं की ह्या सेल्स काय करतील आता, आपल्याला ऑक्सिजन सप्लाय करतील. तर हा ग्रुप ऑफ सेल जर ऑक्सिजन सप्लाय करेल, तर त्याने त्याला लंग्स मध्ये कन्वर्ट केलं, एक ऑर्गन सिस्टीम बनवली, आणि त्याला इथे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम बनवली. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हे जे सर्व चाललेलं आहे, हे कोणासाठी चाललेलं आहे, तर आपल्या डीएनए ला स्वतःला कॉपी करायचं. तर ह्युमन्स म्हणजे काय आहे, तर ह्युमन्स मध्ये प्रत्येका ह्युमन्स मध्ये एक सेल आहे, आणि त्या सेल मध्ये डीएनए आहे, आणि त्या डीएनए ने स्वतःला अशा प्रकारे मॉडिफाय केलेलं आहे की तो त्या डीएनए पासून सेल्स कॉपी करतो. काही पर्टिक्युलर सेल्सला त्याने त्याची वर्किंग दिलेली आहे, ते वर्किंग दिलेल्या सेल्सला आपण टिश्यू म्हणतो किंवा ऑर्गन म्हणतो. म्हणजे तुमच्या एक सिम्पल आहे, तुमचं एक बोट आहे, पायाचं बोट आहे, बरोबर. हे बघा सिंपल गोष्ट आहे, तुमचं एक पायाचं बोट कन्सिडर करा, एक टोम लक्ष घ्या. इथे इथे काही सेल्स आहेत, ह्या सेलमध्ये डीएनए आहे, ठीक आहे, किंवा सेल आहे. तर ह्या सेलला सर्व न्यूट्रिशन तुमचं बॉडी सप्लाय करत असतं. का, कारण ते बाहेरून बनवलं गेलेलं आहे. तर ह्या सेलसाठी तुमचं लंग्स तिथून ऑक्सिजन सप्लाय करतं, तिचे डायजेस्ट सिस्टीम आहे ते तुम्हाला सप्लाय करते त्या तुमच्या बोटाला. तिथून काही हार्मोन्स वगैरे आहेत ते त्याला पूर्ण सेलला कंट्रोल करतात. ते कंट्रोल करण्यासाठी तुमच्याकडे ब्रेन आहे, त्या ब्रेनलाही कंट्रोल हा डीएनएच करतो. म्हणजे सांगायचं काय की तुमच्या बॉडीमध्ये जेही सेल्स आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट पुरवली जाते, आणि हे पुरवण्यासाठी आपल्याकडे काही सिस्टीम बनवलेल्या आहेत. त्या सिस्टीम ह्या डीएनए ने मॉडिफाय केलेल्या आहेत, त्याला आपण आपली इव्होल्युशन म्हणतो. आणि ही इव्होल्युशन कोणात चांगलं झालेलं आहे, तर ह्युमन्स मध्ये झालेलं आहे, त्यांना आपण युकॅरियोटिक सेल म्हणतो. म्हणजे युकॅरियोटिक सेल मी एकही सेल घेतली, हे बघा तुम्हाला माहिती असेल की ह्युमन जे असतं, ह्युमन्स मध्ये तुम्हाला फर्टिलायझेशन कन्सेप्ट माहिती आहे. मेल आणि फिमेल जेव्हा गॅमेट एकत्र येतात, झायगोट तयार होतो, माहिती ना. हो. तर हा मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आल्यानंतर झायगोट असतो, हा सिंगल सेल असते फक्त, त्यामध्ये एक डीएनए असतो आणि एक न्यूक्लियस असतं. पण काही वेळानंतर 9 महिन्यानंतर त्याच्याकडे त्याचं लंग्स असतं, त्याच्याकडे त्याचं ब्रेन असतं, त्याच्याकडे त्याचे बोन्स असतात. म्हणजे ही एकटी सेल्स मध्ये हा जो डीएनए असतो याकडे सर्व इन्फॉर्मेशन असते. हा डीएनए सर्व सिस्टीम बनवतो, आणि कोणासाठी बनवतो, तर त्याला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी. आणि पुन्हा तो काय करतो, जेव्हा तो डाय होतो, तर तो डाय नाही होत, तो त्याच्या नेक्स्ट जनरेशन कडे तो डीएनए काय करतो, ट्रान्सफर करतो. मग पुन्हा त्याचं नेक्स्ट जनरेशन तयार होतं. म्हणजे हा डीएनए हा काय होतो, डायही होत नाही, हा नेक्स्ट जनरेशन कडे पास आउट होतो आहे, तो स्वतःच्या सिस्टीम बनवतो आहे, आणि आपण त्याला लाईफ म्हणतो. करताय मला म्हणायचं काय, बायोलॉजी कुठून स्टार्ट होतं, तर बायोलॉजी इज द केमिकल रिॲक्शन्स, अँड दिस केमिकल रिॲक्शन्स आर गोइंग ऑन. काही डाऊट आहे कोणाला काय चाललंय तर? नाही सर. ओके. तर मला वाटतं थोडंसं हिस्ट्री आपण जाणून घेतलं की कशा प्रकारे आपण, म्हणजे तुम्हाला सिंपल हे बघा, तुम्ही एक वर्ड शिकला असाल, टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर म्हणजे काय, तर तुम्ही एक सेल प्लांटची घ्या आणि त्यापासून नवीन प्लांट बनवा. ह्युमन्स मध्ये आपण क्लोनिंगला अलाउ करत नाही. तुम्हाला माहिती असेल की ह्युमन्सला क्लोन करता येतं, म्हणजे एक्झॅक्ट तुमच्यासारखाच ह्युमन बनवता येतो. परंतु त्यामध्ये काय लागतं, फक्त तुमच्या एक सिंगल सेल लागते क्लोन करण्यासाठी. म्हणजे तुमची सिंगल सेल मध्ये जो डीएनए असतो त्याकडे टोटल इन्फॉर्मेशन तुमची असते, तर तो किती पॉवरफुल असतो, त्यापासून नवीन ह्युमन तयार होतो. तर हे आधी तुम्ही समजून घ्या की बायोलॉजी म्हणजे आपण काय स्टडी केलं पाहिजे आधी, की जिथून सिस्टीम स्टार्ट होते तिथे तुमची सेल असते. ठीक आहे, तर बायोलॉजी स्टार्ट होते सेल पासून. तर मला तुम्हाला कळालं असेल की सेल काय एवढी इम्पॉर्टंट आहे, बायोलॉजी कुठून, लाईफ कुठून स्टार्ट.
तर दोन आपण सेल बघल्यात, मोस्टली दोन प्रकारच्या सेल बघितल्यात. एक असतं याला म्हणतो आपण प्रोकॅरियोट्स आणि याला म्हणतो युकॅरियोट्स. ठीक आहे, तर आपण एक याच्यामध्ये मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण असंच करतो, एक व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मग आपण त्याला काय करतो, कंटिन्यू करतो. तर चला, इंट्रोडक्टरी आपण एक व्हिडिओ बघणार. तो आहे सेल्स बद्दल, बायोलॉजीच्या सेल्स बद्दल. तर त्याला आपण कंटिन्यू करू. तुम्हाला आवाज वगैरे येणार नाही, कारण तो ऍक्च्युली आवाज मी म्यूट केलेला आहे. त्याच्यामध्ये मी पॅरलली बोलणार. ठीक आहे, तर चला बघू आपण. तर आपलं सेल जे आहे बघा, आपण स्टार्टला बघतोय की ओव्हरव्ह्यू ऑफ सेल स्ट्रक्चर बघतोय आपण. माझा आवाज येतोय ना ऐकू? हो. ओके. हे बघा, हा एक रॅट दिसतोय तुम्हाला. रॅट म्हणजे रॅटने पकडायचं, त्याला ऍनिमल पकडायचं. एक ऍनिमल आहे आणि ऍनिमल हा सेलचा बनला आहे. म्हणजे कसं, तर आपण त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेलच दिसणार आहे. आपण त्याच्या बॉडीमध्ये एंटर करतोय म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या सेल्सच दिसतील. त्या सेल्स आहेत. म्हणजे रॅट आपल्याला ह्युमन दिसतोय किंवा तुम्ही असाल तर तुम्ही ऍक्च्युली तुमच्या बॉडीमध्ये बघितलं तर काय असणार, सेल्सच असणार आहे. हे बघायचं की कोणताही ऍनिमल, प्लांट असेल किंवा बॅक्टेरिया असेल, काही लिव्हिंग असेल, त्याचं बेसिक हे सेलच असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारच्या तुम्हाला सेल्स तिथे दिसतील. आता ही सेल जेव्हा तुम्ही बघताय तर ही सेल आहे ऍक्च्युली अशा प्रकारचं 3D अॅनिमेशन बेस्ट आहे. ते फॉरवर्ड करा. याला बाहेरून एक तुम्हाला इन्व्हॉल्व दिसतोय चांगल्या प्रकारे. हे तुम्हाला थोडंसं ऑरेंज रेड दिसतंय ना, त्याला आपण सेलचं मेम्ब्रेन म्हणतो, जे की आपण डायग्राम मध्ये बघितलं. प्रत्येक सेलसाठी स्वतःच एक मेम्ब्रेन असतं. चला, सेलच्या मेम्ब्रेन मध्ये बघू आपण काय काय असतं. तर सेलच्या मेम्ब्रेन मध्ये बघा, तुम्हाला काही आता लिक्विड दिसायला लागलाय, फ्लोट करताय, आणि काही छोटे छोटे ऑर्गन्स आहेत. तर जे लिक्विड आहे त्याला आपण सेल मधल्या लिक्विडला सायटोप्लाझम म्हणतो. ठीक आहे, तर हे सेलचं लिक्विड आहे सायटोप्लाझम. महत्वाचा पार्ट तुम्ही आलात आता सेलमध्ये बघा, एक ब्ल्यू कलरचं तुम्हाला पॅच दिसतंय, सर्कल दिसत आहे. हा महत्वाचा पार्ट आहे, याला म्हणतो आपण न्यूक्लियस. हा तुमचा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्येही बघितलं तुम्ही तर न्यूक्लियसच्या मध्ये आपण गेलोय ना बघा, एक थ्रेड सारखं स्ट्रक्चर दिसतं, याला डीएनए म्हणतो. म्हणजे मी गप्पा केल्या ते याच्या सेलच्या मध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसच्या मध्ये डीएनए असतो. म्हणजेच आपण कोणत्या प्रकारचं सेल बघतोय, युकॅरियोटिक. ठीक आहे, व्हॉट इज युकॅरियोटिक? द सेल कंटेन इट्स प्रॉपर न्यूक्लियस और इट कंपोज ऑफ प्रॉपर न्यूक्लियस कॉल्ड एज अ युकॅरियोटिक सेल. म्हणजे तुम्ही युकॅरियोटिक सेल बघताय आणि त्याच्यामध्ये असे थ्रेड्स बघताय, त्याला म्हणायचं डीएनए. चला पुढे जाऊ. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये की हे बघा, आता इथे काय आलं नवीन गोष्ट, तर तुम्हाला दिसतंय की पुन्हा त्याच्या एक शेजारी एक नवीन सेल आहे. ठीक आहे, दोन प्रकारचे तुमच्याकडे सेल तयार झाले. ही एक सेल आहे आणि ही एक सेल आहे. दोघांमध्ये तुम्हाला भरपूर डिफरन्स दिसत असेल, दिसतोय ना? हो. हे बघा, दोघांमध्ये डिफरन्स बघा. एकामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे न्यूक्लियस दिसत आहे, भरपूर काहीतरी छोटे छोटे ऑर्गन्स दिसत आहेत, ब्ल्यू, ऑरेंज, रेड. आणि ही एक सिंपल सेल आहे की एक एक मेम्ब्रेन आहे, मध्ये एक लिक्विड दिसत आहे आणि एक थ्रेड दिसत आहे. म्हणजेच कोणत्या प्रकारचं सेल आहे, तर ह्या सेलला म्हणायचं आपण डायग्राम मध्ये जे बघितलं ते तुम्हाला असे बघा. 3D बघणं आणि 2D बघण्यामध्ये फरक असतो. आणि स्केच होतं ऍक्च्युली, हे थोडं 3D अॅनिमेशन तसं ऍक्च्युली असायला पाहिजे, तशा प्रकारचं अॅनिमेशन आहे. तर त्यातनं अशा प्रकारे त्या सेल्स दिसतात. तर हिला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल, की जी ओल्ड सेल आहे याला युकॅरियोट म्हणायचं. कारण तुम्हाला सिंपल डिफरन्स दिसतोय की ही ओल्ड सेल आहे आणि याच्यात बघा यातनं किती मॉडिफिकेशन. ठीक आहे, चलो नेक्स्ट. इथपर्यंत काही डाऊट आहे? प्रोकॅरियोट कसं दिसतं, युकॅरियोट कसं दिसतं? नाही. हॅलो, ओके, चला नेक्स्ट. आता आपण थोडस त्यामध्ये युकॅरियोटिक सेल मध्ये जातो आहे. तुम्हाला भरपूर हे बघा, सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे काय, तर ऑर्गॅनिल्स म्हणजे पण एका ऑर्गॅनिझम कोणाला म्हणायचं? मी म्हणणार ऑर्गॅनिझम. कलर चेंज करू. ऑर्गॅनिझम म्हणजे काय असतं? कोणी सांगणार मला ऑर्गॅनिझम काय असतं? किंवा तुम्ही ऐकलेलं आहे का आतापर्यंत की सर ऑर्गॅनिझम, मी ऐकलंय वर्ड, कोणी ऐकलाय ना वर्ड? प्रत्येकाने ऐकलेला असेल. असं कोणी आहे का सर आम्ही 10 पर्यंत ऑर्गॅनिझम हा वर्ड ऐकला नाही? हॅलो, नाही. ऐकलाय ना प्रत्येकाने? चलो ठीक आहे. हो. कोणी कमेंट करू शकतं ऑर्गॅनिझम. मग तुम्हाला तुमचे
टीचर म्हणत असतील दिस इज अ ऑर्गॅनिझम, दिस इज ऑर्गॅनिझम, व्हॉट इज अ ऑर्गॅनिझम? It is an single celled life form. ओके, अनदर वन, एनीबडी, अदर member? Say, you listen this word all over the time when you got interact with the biology. Biology is basically start with the organism word, living thing, organism. The very basic thing behind the organism word is organism means the thing having organ called as an organism. Nism, there is no meaning for nism. We have organ containing system called as an organism. Human is an organism because human have definite organs to perform various activities. Rat, obviously, rat has its own organs. Plant is a organism because it has different organ like stem, leaves, and all these things. Organism is a general word that deals with the thing has some organs. तर कोणत्याही गोष्टीला ऑर्गन्स आहे तर त्या ऑर्गॅनिक त्याला आपण म्हणतो. जसं की सेल आहे, सेललाही स्वतःचे ऑर्गन्स आहेत. मी सांगितलं की सेलमध्ये तुम्हाला रेड कलरचे, थोडेसे येलो कलरचे, ब्लू कलरचे तिचे हे ऑर्गन्स आहेत, त्याने ती वर्क करते. तर जेव्हा ती वर्क करते तर तिला तिचे म्हणायचे ऑर्गन्स. पण ती ऑर्गन्स आपण ह्युमनसाठी वापरतो, म्हणजे मोठ्या सिस्टीमसाठी वापरतो. ते आपण सेलसाठी ऑर्गन हा शब्द वापरत नाही, मग त्याला आपण मॉडिफाईड वर वापरतो, त्याला म्हणतात ऑर्गॅनिझम. मग सेलचे जे ऑर्गन असतात त्यांना म्हणायचं ऑर्गॅनिझम, म्हणजे सेलसाठी वर्क करणारे छोटे छोटे पार्ट. तर तुम्हाला इथे दिसत आहे सेलचे ऑर्गॅनल्स कोणकोणते असणार आहे. मग हा न्यूक्लियस आहे, त्याच्या बाहेर रेड कलरचे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, हे लायझोसोम आहे, छोटे हे छोटे छोटे येलो डॉट जे आहेत ते रायबोझोम्स आहेत. तर या सर्वांना सेलचे ऑर्गॅनल्स म्हणायचे. ते आपण इंडेप बघा, आपण जसं पुढे जाणार तुम्हाला प्रॉपर स्टडी आहे. जस्ट आपण इंट्रो बघतोय की सायन्स कुठून स्टार्ट करतोय, आपल्याला ते इंडेप तुम्हाला शिकायचं. सर्वात महत्वाचा ऑर्गन तुम्हाला दिसतोय न्यूक्लियस. हे तर प्रत्येकाला माहितीच हवं की त्याला न्यूक्लियस म्हणायचं. डाऊट आहे न्यूक्लियस मध्ये? नाही. चला ठीक आहे, थोडस न्यूक्लियसच्या मध्ये जाऊ आपण. चला ठीक आहे, बाहेर काढलं त्याने, नंतर जाऊ. इथे दिसतंय तुम्हाला की आता ही जी युकॅरियोटिक सेल जी आहे, युकॅरियोटिक सेल मध्ये आपण एक मिनिट, काहीतरी मिसमॅच झालं वाटतं, पुढे गेलो. तर बघा ही युकॅरियोटिक सेल जे आहे, हे युकॅरियोटिक सेल जे आहे, तर हे युकॅरियोटिक सेल मोस्टली दोन सिस्टीम्स मध्ये असतात. म्हणजे देर आर टू कॅटेगरीज दॅट बियर्स युकॅरियोटिक सेल, प्लांट अँड ॲनिमल. ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स बेसिकली हॅव युकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर. म्हणजे आपल्याकडे मोस्टली ज्या प्लांट्स असतात ना, ॲनिमल्स असतात, त्याच्यामध्ये ही युकॅरियोटिक सेल असतात. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्सने स्वतःला चांगल्या प्रकारे काय केलेलं आहे, मॉडिफाय केलेलं आहे. तर मग युकॅरियोटिक सेल कुठे असते, तर तुमचा आन्सर काय असणार आहे, ऑब्विसली इन प्लांट्स अँड ॲनिमल. दिस इज अ प्लांट किंगडम अँड दिस इज अ ॲनिमल किंगडम. आपण क्लासिफिकेशन मध्ये लर्न करणार. चला थोडं पुढे जाऊ. मग आपण हे झालं युकॅरियोट्स बद्दल. आता आपण थोडं प्रोकॅरियोट्स बद्दल बघू. आता ही सेकंड सेल आहे, तिला प्रोकॅरियोट सेल म्हणायचं आणि तिच्याबद्दल आपण आता दिसायला बघा प्रोकॅरियोटिक सेल डीएनए. आता हे जे तिथे बघताय तुम्ही, हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. एक मिनिट, थोडं मॅक साईडला येतो बघा. इथे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला हे जे दाखवलं गेलेलं आहे याला म्हणायचं जेनेटिक मटेरियल. आता जेनेटिक मटेरियल काय असतं, तर ते ऑब्वियसली डीएनए असतं. ठीक आहे, तर डीएनए आणि दुसरं एक जेनेटिक मटेरियलचा टाईप असतो, कोणाला माहिती आहे का? एक असतो अजून. जेनेटिक मटेरियल हे दोन प्रकारचे असतात. वी हॅव टू टाइप्स ऑफ जेनेटिक मटेरियल इन युअर बॉडी, इन अवर बॉडी ॲज वेल एज इन अदर बॉडी, अदर सेल्स. माहिती काही? जेनेटिक मटेरियलचे दोन प्रकार असतात. मराठीत बोललं चालतं ना? हो. डीएनए सोबत मी एक वर्ड पुन्हा ऐकला असेल की जो फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, RNA. आरएनए. तर डीएनए जर जेनेटिक मटेरियल नसेल कोणत्या सेलकडे, तर आरएनए असतं. म्हणजे ज्या प्रोकॅरियोटिक सेलकडे डीएनए नसेल त्याकडे काय असतं, मग हा जर डीएनए नसेल तर मग तिथे आरएनए असतं. ठीक आहे, डीएनए आणि आरएनए याला जेनेटिक मटेरियल म्हणतात. आणि जेनेटिक मटेरियलचा मिनिंग एकच असतो की त्या सेलला रन करणारा सिस्टम, त्या सेलला सर्व कंट्रोल करणारा सिस्टम, आणि नवीन सेल जे फॉर्म करेल, म्हणजे ही जी सेल आहे प्रोकॅरियोटिक सेल, ही पुन्हा नवीन सेलला फॉर्म करेल, तेव्हा इथलं मटेरियल कॉपी होतं आणि इथे जातं. म्हणजे पुन्हा
या जेनेटिक मटेरियलचं तेच काम आहे की आपल्या पॅरेंट्स कडनं डॉटरकडे पूर्ण बॉडीची इन्फॉर्मेशन कॅरी करणं. म्हणजे ह्युमन्स मध्ये कसं असतं की झायगोट असतो हा सिंगल सेल असतो. सिंगल सेल मध्ये सर्व इन्फॉर्मेशन असते की त्याचं बॉडी पोश्चर कसं असेल, त्याचं हाईट कसं असेल, त्याचं लिव्हर कसं असेल, त्याचं लंग्स कसं असेल, त्याच्या आईचा कलर काय असेल, त्याचा हेअरचा कलर काय असेल, ठरलेलं असतं. कुठे ठरलेलं असतं? त्या सिंगल सेल मध्ये, जेव्हा तिथे फर्टिलायझेशन झालेलं असतं. आपण बघत होतो जेनेटिक मटेरियल, तर प्रोकॅरियोटिक सेल असेल त्यामध्ये जेनेटिक मटेरियल हेच असणार आहे. 1 मिनिट, माझं रायटिंग पॅड गेलं, आपल्याला पुन्हा बघावं लागलं. ठीक आहे, 1 मिनिट जरा. सिंपल आहे की तिथे तुम्ही एक मेम्ब्रेन काढणार, एक सिंपल मेम्ब्रेन असणार आहे, त्यामध्ये एक लिक्विड असणार आहे, त्याला सेलचं लिक्विड म्हणजे सायटोप्लाझम म्हणतात, आणि दिस इज जेनेटिक मटेरियल. आणि जेनेटिक मटेरियल काय? नवीन बॅक्टेरिया पुन्हा फॉर्म करणार आहे. थोडंसं पुढे स्टार्ट करू, आपण पुढे जाऊ. हे तुम्हाला दिसत आहेत, हे काय आहेत? याला बॅक्टेरिया म्हणतो आपण. मोस्टली ज्या प्रोकॅरियोटिक सेल जे असतात बॅक्टेरिया असतात, आणि बॅक्टेरिया तुम्ही वर्ड भरपूर ऐकलं. ठीक आहे, तर बॅक्टेरिया कोणकोणते असतात माहितीये? ते बॅक्टेरिया काय करतात, कुठे असतात किंवा बघितले तुम्ही? बोला, बॅक्टेरिया वर्ड ऐकलंय? हो. बॅक्टेरिया ऐकलंय की कधी ऐकलंय का? तसं काही माहिती का तुम्हाला, इन्फॉर्मेशन? मला हे बघा, मला जाणून घ्यायचंय की बायोलॉजी तुम्हाला कुठपर्यंत येते किंवा आपण तिथून स्टार्ट करतोय, बरोबर? बायोलॉजी हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि मला तर आवडतो भरपूर, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. तो तुम्हालाही आवडला पाहिजे आणि त्यात तुम्हाला आवड असली पाहिजे, कारण ते आपण जे सर्व ह्युमन्स ही काय आहोत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहोत. बॅक्टेरियाशी आपण दररोज डील करतो. कोरोना व्हायरस तुम्हाला माहिती आहे, सर्व गोष्टी आपल्याच आहेत आणि आपण त्या फील करतो. जसं की बाकीचं नसतं. म्हणजे आता तुम्ही म्हणणार की चला फिजिक्स शिकणार, कधी बघितलंय का तुम्ही असा मोठा, की तुम्ही करंट बघितलंय का? पण तुम्ही ह्या गोष्टी बघतात, जे तुम्हाला ऑर्गॅनिझम दिसतात, तुम्हाला भरपूर गोष्टी दिसतात. तुम्ही स्वतःच एक ऑर्गॅनिझम आहात. बॅक्टेरियाच्या गप्पा आपण दररोज करतो, टायफॉइड, मलेरिया वगैरे. हे टायफॉइड वगैरे काय, निमोनिया वगैरे, हे बॅक्टेरियामुळे होतं. म्हणजे कोणाला निमोनिया झाला तर आपण काय म्हणतो, तो टायफॉइड, तो बॅक्टेरिया असतो, तो निमोनियाचा बॅक्टेरिया असतो. ठीक आहे, तर बॅक्टेरियामुळे आपल्याला भरपूर डिसीज होतात आणि आपण डॉक्टरकडनं अँटीबायोटिक घेतो. आपण काय घेतो? अँटीबायोटिक. नाव ऐकलंय? हो. येस. हे अँटीबायोटिक डॉक्टर लिहून देतो. म्हणजे डॉक्टरकडे तुम्ही जाल तर डॉक्टरकडे ना असं प्रिस्क्रिप्शन असतं, त्यामध्ये पहिली गोळी जी असते ना, ते अँटीबायोटिक असते. त्यानंतर दुसरी जी गोळी असते ना, ती ऍसिडिटीस वगैरेसाठी असते, कारण त्यामुळे होऊ शकते. आणि तिसरी गोष्ट असते पेन रिलिव्हर असते, म्हणजे पेनसाठी असते. डॉक्टर मोस्टली 3 गोळ्या देत असतो तुम्हाला. तुम्ही त्याला म्हणाल की सर मला थ्रोट इन्फेक्शन वगैरे झालाय, आणि म्हणजे डॉक्टर मग जाण, तो डॉक्टर काय म्हणतो, ओके तुम्हाला एकतर बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे झालेलं दिसतं. मग तो काय करणार, तुम्हाला एक एरिथ्रोमायसिन वगैरे एक गोळी देईल. ती कशासाठी असते? अँटीबॅक्टेरियल असते. दुसरं असतं की एक त्याला वाटलं की थोडंसं पेन जास्त होतंय, तर तुम्हाला नायसिन वगैरे म्हणजे हे पेन रिलिव्हर देईल. आणि त्याच्यामुळे जर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, कारण तो फॉरेन सबस्टन्स आहे ना, केमिकल्स आहेत ना, तर ते तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला अफेक्ट करतात टॅबलेट्स. मग ते रिकव्हर करण्यासाठी ऍसिडिटी होईल म्हणून एक ऍसिडिटी गोळी त्याच्यात ऍड करतात. तर जनरली डॉक्टर बघा, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मोस्टली 2 किंवा 3 गोळ्या तो देतो मोस्टली. त्यामध्ये एक गोळी अँटीबायोटिक असणारच आहे, एक गोळी थोडीशी पेन रिलिव्हर असणार आहे, आणि एक पोटासाठी असणार. तर हे अँटीबायोटिक्स काय करतात, तर हे सिंपल आहे. मी जे तुम्हाला दाखवलं होतं बॅक्टेरिया असतात, तर बॅक्टेरियाच्या बॉडी भोवती मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवा जरा, जस्ट ह्याच लेक्चरमध्ये. बॅक्टेरियाचे कलर चेंज करतो, थोडा येलो करतो. हे बघा, बॅक्टेरिया होता. बॅक्टेरियाच्या बाहेर मी सांगितलं होतं कॅप्सूल होतं, आठवतंय त्या गेट मेमरी मधनं? हे बघा, त्याच्या मध्ये सेल असतं, याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन असतं, आणि त्याच्या बाहेर येलो कलरचं काय कॅप्सूल आहे. आणि हे अँटीबायोटिक हे अशा प्रकारचे केमिकल्स असतात की ते ह्या कॅप्सूलला ब्रेक करतात, कारण कॅप्सूल हा प्रोटीनचा असतो, आणि आपण असं पदार्थ खातो मधनं की तो त्या प्रोटीनच्या कॅप्सूलला ब्रेक करतो. जर हा सिंपल आहे, हा पदार्थ जर ब्रेक झाला तर यातलं जेनेटिक मटेरियल वगैरे सर्व एक्सपोज होतं, ते सेल पूर्ण डिस्ट्रॉय होते, आणि आपण म्हणतो की आपलं थ्रोट इन्फेक्शन चांगलं झालं. म्हणजे आपण त्यांना त्यांच्या सेलला डॅमेज करून त्यांना मारतो अँटीबायोटिकने. कळालं अँटीबायोटिक काय करत? हॅलो? हो. हो. तर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर तुम्ही अँटीबायोटिक, मग हे बघा, हे असं रिलेव्हन्स तुम्हाला डोक्यात ठेवायचं. तुम्हाला बायोलॉजी ऍज अ करिअर किंवा तुम्हाला बायोलॉजी ऍज अ, हे बघा, तुम्हाला
भरपूर तुम्हाला IAS ऑफिसर दिसतील, तुम्हाला ते पर्सेंटेज चेक करा. डॉक्टर लोकांचं आहे म्हणजे गव्हर्नमेंट एक्झाम्स मध्ये हे डॉक्टर लीड करतात. किंवा तुम्ही मेडिकलचं फील्ड तुम्हाला माहिती आहे, मेडिकल फील्ड म्हणजे टोटल बॉयलॉजी. ते सोडलं तर तुम्ही जर थोडंसं वेगळ्या फील्डमध्ये याल, म्हणजे जसं की फूड इंडस्ट्री, जसं तुम्ही बघता फूड इंडस्ट्री, त्यामध्ये सर्व मेडिकल जे बॉयलॉजीचे लोक आहेत. बायोटेक्नॉलॉजी जसं की अँटीबायोटिक इंडस्ट्री, त्याच्यामध्ये सर्व बॉयलॉजीचे लोक आहेत. ते पुढे मायक्रोबायोलॉजी वगैरे आहे. म्हणजे बॉयलॉजी ही एक मोठी डिसिप्लिन आहे आणि त्याच्यामध्ये ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. जसं की लोकांचा अप्रोच थोडा वेगळा असतो की इंजिनिअरिंग मोठा अप्रोच असतो वगैरे. मला असं काउंटर नाही बोलायचं, काही तुमचं डिसिजन मेकिंग नाही चेंज करायचं. पण एक बॉयलॉजीला एक चांगल्या प्रकारे एक तुम्ही जर करिअर बघितलं तर एक चांगल्या प्रकारे स्कोप हा बॉयलॉजी जनरेट करतो. कारण काय असतं की तिथे लोकांचा ओढा फक्त डॉक्टर बनण्याकडे असतो. ऍक्च्युली डॉक्टर बनणं म्हणजे बॉयलॉजी नसतं. बायोटेक्नॉलॉजी एक मोठी रिसर्च फील्ड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे डेअरी प्रोडक्ट वगैरे सर्व किंवा फूड स्टफ वगैरे म्हणजे भरपूर मोठं ब्रांच आहे. आणि हे बॅक्टेरियाचं स्टडी तुम्हाला रिसर्च लॅबोरेटरी मोठमोठ्या माहिती आहे गव्हर्नमेंटच्या. तिथे काय कोण काम करतं? तिथे डॉक्टर नाही काम करत, तिथे रिसर्च सायंटिस्ट काम करतात. तुम्ही ऐकलं असेल कोरोना व्हायरसमध्ये की पुण्याच्या लॅबोरेटरीमध्ये, इथे लॅबोरेटरीमध्ये, ऑक्सफर्डची लॅबोरेटरी वर्क करते. तर हे लॅबोरेटरीमध्ये कोण असतात? सायंटिस्ट असतात. तर सायंटिस्ट कुठून येतात? तर ते मायक्रोबायोलॉजी किंवा बीएससी बायोलॉजी केलेले माणसं असतात. तर फक्त डॉक्टर बनणं हा एरिया नसतो. तुम्हाला त्यात जायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट सायंटिस्ट होणार. इथपर्यंत तुमची रीच असते. तर ठीक आहे, तो वेगळा पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट बघू आपण. बॅक्टेरिया कळाला. मग बॅक्टेरिया अशा प्रकारे तुम्हाला दिसू शकतो. तर ठीक आहे, बॅक्टेरिया बद्दल आपण बघतोय. तर आता ऑर्गनेल्स वगैरे आहेत, तर सेल्स ऑर्गनेल्स मध्ये आपण जाऊ आता. तर सेल्स ऑर्गनेल्स मध्ये आपण आता पहिलं ऑर्गन बघू. ठीक आहे, याच्यामध्ये आपण थोडंसं एक काउंटरडिक्ट करू आणि एक प्लांट आणि ऍनिमल मध्ये आपण आधी एक्सपोज करू. हे बघा, आपल्याला एक पॉइंट कळाला की सेल हे दोन प्रकारचे असतात, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. त्यानंतर प्रोकॅरियोट सेल म्हणजे काय असतात? प्लांट आणि ऍनिमल. सो प्रोकॅरियोट म्हणजे काय असतं? बॅक्टेरिया. आणि युकॅरियोट काय असतात? प्लांट आणि ऍनिमल. करेक्ट आहे ना? यस और नो? बोललं ते समजतंय ना? हॅलो, हॅलो. येस सर. हा, ऐकू येतं ना माझं बोलणं सर्व? हो. ओके, चला ठीक आहे. तर आपण बघू आता जे युकॅरियोटिक सेल्स आहेत त्यामध्ये मोस्टली आपण एक रॅड बघितला होता. त्यामध्ये जे बघितली सेल आपण ती कोणती होती? ऍनिमल सेल होती. थोडंसं प्लांट बघू. प्लांट मधली प्लांट सेल कशी असते ते आपल्याला फोकस करायचं. तर त्यासाठी मी तुम्हाला जो व्हिडिओचा एक पार्ट आहे तो स्किप केलाय आणि तुम्हाला प्लांट सेल दाखवायचंय मला, की तुम्ही आतापर्यंत जे प्लांट सेल बघितलं ते कशा प्रकारे असतं. तर आपण प्लांट सेल बघा, लीफ मध्ये आपण एंटर करतोय. हा लीफ आहे, एक प्लांट आहे, त्याचा छोटासा सेक्शन आपण बघतोय, ते याला म्हणतात प्लांट. म्हणजे प्लांटच्या सेल्स अशा प्रकारे हॉरिझॉन्टली मोस्टली अशा शेप मध्ये असतात. आणि तुम्ही त्यांचा शेप नीट बघाल तर तो शेप बघा असा सर्क्युलर नसतो. सॉरी, आला का बरं? हो. हे बघा, प्लांट्स बद्दल मला कमेंट करायचं होतं की तुम्ही ज्या रॅट मधल्या सेल बघितल्या त्या अशा प्रकारे होत्या, मोस्टली सर्क्युलर होत्या. पण प्लांटच्या सेल मोस्टली जर तुम्ही बघाल तर थोड्याशा रेक्टँग्युलर शेप मध्ये असतात, अशा प्रकारे असतात. आणि त्यांच्या भोवती बघा हे बाहेरचं असं डबल लेअर कोटिंग दिसतंय का तुम्हाला? असं हे थोडंसं हे बघा, एक मध्ये तर लेअर ऑलरेडी एक आहे, याला सेलचं मेम्ब्रेन म्हणतात. आणि त्या बाहेर पुन्हा एक लेअर दिसतोय तुम्हाला, हा बघा, हा लेअर दिसतोय, याला सेल वॉल म्हणतात. सेलची काय म्हणतात? वॉल म्हणतात. तर हा कन्सेप्ट जो हा सेल वॉलचा कन्सेप्ट आहे, हा बाहेरचा, प्रत्येक सेलला बघा सेल वॉल आहे. हा सेल वॉल कन्सेप्ट ऍनिमल मध्ये नसतो. ऍनिमल्सला फक्त एक सेल मेम्ब्रेन असतं, बस, सिंगल लेअर असतो. आणि प्लांटला बघा इथे सेलच्या स्वतःच्या बाउंड्री आहेत आणि डबल लेअर स्ट्रक्चर असतं, याला वॉल म्हणतात. हा जर चांगला समजून घ्यायचा असेल सेल वॉल कॉन्सेप्ट तर तुमच्याकडे हे आहेत ना, टेबल असतात ना, टेबल खुर्ची ज्यावर तुम्ही बसतात. तर त्या टेबल खुर्चीमध्ये मला सांगा की जे प्लांट असतं त्याच्यावर त्या टेबल खुर्चीवर तुम्ही बसतात. ह्युमनचं कधी टेबल खुर्ची बघितलं का तुम्ही? सर हे ह्युमनचं टेबल बनवलंय सर, हे हाताचं टेबल बनवलंय.
हे पायाचं बनवलंय असं काही बघितलंय का? नाही. कारण माणसांचं जे सेल असतं किंवा ह्युमनचं किंवा अॅनिमलचं सेल असतं त्याच्यामध्ये हे बाहेरचं स्ट्रक्चर नसतं, त्याला वॉल म्हणतात किंवा वॉल्स आहेत. प्लांट्स मध्ये असतात आणि त्या प्लांटच्या वॉल मध्ये सेल्स असतात. आणि जेव्हा ह्या सेल्स या रेड कलरच्या सेल डाय होतात, परंतु हे बाहेरचं स्ट्रक्चर असतं, हे ग्रीन कलरचं मी दाखवलं वॉल, ते डाय नाही होत कारण ते डेड असतात. तर ते तुम्ही जमा करतात, त्याचे तुम्ही असं फर्निचर वगैरे बनवतात आणि त्याच्यावर तुम्ही बसतात. तसं ह्युमन मध्ये नसतं. म्हणजे ह्युमनच्या हाताची तुम्ही स्किन काढली तर स्किन मध्ये वॉल वगैरे नसतं, त्यामुळे आपलं असं वूड वगैरे काही तयार होत नाही. मिनिंग करतोय मला काय बोलायचंय? येस. मला क्लिअर करायचं आहे हो की सर. ह्युमनच्या बॉडीमध्ये वूड नसतं कारण त्याचे वॉल नसतं. आणि जे अॅनिमल्स असतात मोस्टली प्लांट्स जे असतात त्यांच्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलमध्ये वूड असतं. का? तर त्यांच्याकडे वॉल स्ट्रक्चर असतं. काय असतं? वॉल वॉल्स असतात. स्ट्रक्चर. चला ठीक आहे. चला नेक्स्ट बघू, पुढे जाऊ. आपण सेलमध्ये एंटर करतो आणि एक महत्वाचा ऑर्गन बघतोय बघा. रिपीट करतो, थोडंसं पुढे गेलात. एक महत्वाच्या ऑर्गनवरती आपण लीड करतोय की जो फक्त प्लांट मध्ये असतो. बघा एक रेक्टँगल बनवला जातोय. दिसला रेक्टँगल? इथे रेक्टँगल बनवलाय. सॉरी पुढे गेलो आता एकदा. अरे कुठे गेलो आता? हे बघा रेक्टँगल बनवला जातोय. तर रेक्टँगल जवळ बघा की तो रेक्टँगलचा ऑर्गन कोणता आहे? कोणी सांगू शकतं मला काय? तर प्लांट सेल. नाही, हा रेक्टँगल तर प्लांट सेल आहे. प्लांट सेल मध्ये पुन्हा त्या सेल मधला एक ऑर्गनेल आहे, त्याला रेक्टँगल केलं आहे बघा. व्हॅक्यूम. हे व्हॅक्यूम. बघा याला काय म्हणणार? ग्रीन कलरचं आहे बघा. हे बघा दिसतं इथे. क्लोरोप्लास्ट. याला म्हणतात क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट हा अशा प्रकारचा ऑर्गन असतो, तो फक्त प्लांट मध्ये असतो, म्हणून आपण फोकस करतो. नाहीतर आपल्याला हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वगैरे दाखवायला काही प्रॉब्लेम नव्हता. पण तुम्हाला दाखवायचंय की अॅनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये महत्त्वाचा डिफरन्स जो क्रिएट होतो तो वॉलने होतो. ते तुम्हाला दाखवलं, याला वॉल म्हणतात. आणि एक महत्वाचा फॅक्टर असतो त्याला क्लोरोप्लास्ट म्हणतात. आणि क्लोरोप्लास्ट ऍक्च्युली दिसायला कसं असतो त्यासाठी मी ते अॅनिमेशन तुम्हाला दाखवतोय की ते फक्त वाचून समजत नाही, बुकमध्ये ते असं हाफ स्ट्रक्चर बघून कळत नाही. तर ऍक्च्युली ते व्हिज्युअल आपल्याकडे अवेलेबल आहेत, 3D अॅनिमेशन्स आहेत. तर त्याच्याने आपण आता बघू तो कसा असतो. दिसतोय क्लोरोप्लास्ट म्हणतात. याचं सर्क्युलर आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या डिस्क म्हणजे ग्रॅना आहे. आणि बघा ते अशा प्रकारे लिक्विड मध्ये फ्लो. हे बघा याला ग्रॅना म्हणतात. हा ग्रॅना आहे. हे बघा हे क्लोरोप्लास्ट आहे. याच्यामध्ये हे लिक्विड आहे. त्या क्लोरोप्लास्ट त्याला मॅट्रिक्स म्हणतात. हा जो व्हाईट कलर आहे सनलाईट पडलेला आहे, इथून सनलाईट आहे. व्हाईट कलर हे डार्क आहे म्हणजे लिपची सेकंड साइड आहे, म्हणजे बॉटम साइड आहे. इथून सनलाईट येतो आहे, दिसतोय ना सनलाईट येतो आहे. आणि हे ग्रॅना आहेत, याला छोट्या डिस्क म्हणतात, त्याला काय म्हणतात. ते ग्रॅना एकामेकावरती बसल्यानंतर त्याला थायलोपॉइड म्हणतात. ते आपण पुढे लर्न करू. मला इथे फक्त दाखवायचं की क्लोरोफिल कुठे असतं. मला दाखवायचं आहे क्लोरोफिल कुठे असतं. तर कळालं काय महत्वाची गोष्ट? हा काय आहे? पुन्हा क्लोरोप्लास्ट आहे, त्याच्यात ग्रॅना आहे. आपल्याला त्यात बघायचंय की क्लोरोफिल कुठे आहे. फोकस करा. आपण हे बघा याला क्लोरोफिल म्हणतो. आता ग्रॅना आहेत ना, या ग्रॅनामध्ये बघा असं डॉट डॉट दिसतंय का तुम्हाला? व्हाईट व्हाईट. हो. व्हाईट नाही, येलो. यांना क्लोरोफिल म्हणायचं. म्हणजे आपण जेव्हा ते 5th पासून किंवा 8 पण शिकतो की फोटोसिंथेसिस प्रोसेस दॅट ऑब्वियसली रिक्वायर्ड क्लोरोफिल दॅट इज प्रेझेंट इन लीफ. तर लीफ मध्ये कुठे असतं? लीफ मध्ये असतं एक ऑर्गनेल, त्याला म्हणायचं क्लोरोप्लास्ट. त्यामध्ये असतं, त्या क्लोरोप्लास्ट मध्ये असतं ग्रॅना. त्याचे छोटे छोटे डिस्क असतात. त्या डिस्क मध्ये छोटे छोटे डॉट्स असतात ग्रीन कलरचे. त्या डॉटला म्हणायचं क्लोरोफिल. आणि ते सनलाईट मध्ये काय करतं मग? इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड, वॉटर, ग्लुकोज फॉर्म करतं. तर ते मला ऍक्च्युली व्हिज्युअली दाखवायचं होतं की क्लोरोफिल. नाही तर लोकांना क्लोरोफिल आणि क्लोरोप्लास्ट हे नीट कन्सेप्टच क्लिअर नसतो. ते क्लोरोफिल क्लोरोप्लास्ट हे एकच समजतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं क्लोरोफिल असतं. हे अशा प्रकारचं प्लांट सेल असतं. तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसतंय. आणि हे बघा बाहेरचं वॉल दिसतंय तुम्हाला, दिसतंय ना? याला आपण वॉल म्हणतो. आणि मग पुढचे ऑर्गन हे सेल मेम्ब्रेन नंतर कंटिन्यू होतं. पुन्हा एक मेजर डिफरन्स तुम्हाला कळाला असेल इथे बघा, एक मेजर डिफरन्स की जे हे प्लांट सेल आहे त्याच्यामध्ये हे मोठं काय ऑर्गन आहे? हे अॅनिमल मध्ये असं नसतं.
तर थर्ड डिफरन्स जो आहे ऍनिमल आणि प्लांट सेल मध्ये, की ऍनिमल सेल्स मध्ये व्हॅक्यूल्स एकदम शॉर्ट असतात, छोटेसे असतात, आणि प्लांट सेल मध्ये त्या फ्यूज असतात, कारण त्याच्यामध्ये स्टोरेज होत असतं. ठीक आहे, फूड स्टोरेज होत असतं. आणि ह्या कधी कधी कोलॅप झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की जे डिंक वगैरे बाहेर येतात ना झाडांचे, आपण हे व्हॅक्यूल्स कडनं काही वेस्ट मटेरियल बाहेरही टाकले जातात. तर ते वेस्ट मटेरियलला आपण माहिती आहे वगैरे खातो, आपण डिंकाचे लाडू वगैरे खातो ना, तर ते प्लांट मधलं वेस्ट मटेरियल असतं, त्याचे आपण लाडू वगैरे खात असतो. तर ते व्हॅक्यूल्स मधून बाहेर येत असतं. तर एक स्टोरेज टँक म्हणून ते काम करतं प्लांटसाठी. तर अशा प्रकारचा बेसिक डिफरन्स आहे. तर मला वाटतं इंट्रोडक्टरी सफिशियंट आहे आज. नंतर मग आपण ऍक्च्युली आपले काही ऑर्गॅनिक्स बघू, आणि मग तुमचा जो मेन पार्ट आहे जो सेल, त्याला स्टार्ट करू. आपण अशा प्रकारे लीड करणार आहोत. हे बघा, आपला सिलेबस जो आहे तो मोस्टली आपण तुमच्या स्कूलचा पॅटर्न, आपला पॅटर्न, आणि मध्ये काही स्कूलने गॅप केलेला पॅटर्न. तुम्हाला माहिती असेल की स्कूलने तुमचं काही, सॉरी स्कूल नाही असतं ते, कॉलेज असतं, ज्युनियर कॉलेज, तर त्याने काही पॅटर्न लॅप्स केलाय. माहिती आहे तुम्हाला? 11th काही सिलेबस स्कूलने काढून टाकलाय कॉलेजने. तर आपण काय करणार आहोत की आपण सर्वच घेऊ, परंतु आपल्या फॉर्मॅट मध्ये घेऊ. म्हणजे आपण आपला जो फॉर्मॅट आहे, जसं की नीट साठी जसा लागतो त्या फॉर्मॅट प्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तर आपण ते मग उद्यापासून स्टार्ट करू. आज काही डाऊट्स असतील तर मला विचारू शकता. काही क्वेश्चन्स आहेत? बोला. हे बघा, प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे, तुम्हाला काही प्रश्न आले पाहिजेत, आणि बायोलॉजी मध्ये आले पाहिजे. काही नाही डाऊट, एकालाही डाऊट नाही ते बायोलॉजी एवढ्या एका घंट्यामध्ये. 1 घंटा आपण कंटिन्यू केलेला आहे. किंवा तुम्हाला सिंपल आहे की तुमचं फील्ड काय आहे, तुम्हाला बायोलॉजी ॲज करिअर बघायचं आहे की बायोलॉजी कसं तुम्ही बघता बायोलॉजी. जस्ट मला माझं एक माहिती घ्यायची तुमच्याकडनं. सर, हम्म. सायटोप्लाझ्मा आणि सायटोप्लास्ट मध्ये काय फरक आहे? कशामध्ये? सायटोप्लाझ्मा आणि सायटोप्लास्ट. हे बघा, सायटोप्लाझम आणि हे ऍक्च्युअली सेमच कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये असा काही मोठा फरक नाही. अजून बोला, जो की ऍक्च्युअली सिलेबसचा नाही आहे, जस्ट एक एक्स्ट्रा प्रश्न आहे. कारण बायोलॉजी मी शिकवतो तर मला लोकांना त्यात किती इंटरेस्ट आहे, म्हणजे मला किती त्याच्यात इन डेप्थ जायचं. बोला. हे बघा, बायोलॉजी सिंपल गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला माहिती असेल की जे ही टॉपर मुलं आहेत त्यांचं करिअर मॅथ असलं तरी त्यांचे बायोलॉजीचे मार्क्स तुम्हाला 98च्या वरती दिसतील. बायोलॉजी असा सब्जेक्ट आहे की तुम्ही त्याला एकदा ऐकला किंवा एकदा बघितला तर त्यानंतर तुम्हाला त्याच्यात जास्त असं काही डोकं लावण्याची गरज नसते. फक्त तुम्हाला तो चांगला कन्सेप्च्युअली कळाला तर प्रश्न संपून जातो.